नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत 4थी आणि 7वी स्कॉलरशिप परीक्षेसाठी उपयुक्त, 5वीच्या नवोदय परीक्षेसाठी उपयुक्त, तसेच TET, TIT या परीक्षेसाठी आणि सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त एकूण 50 पक्षी आणि प्राणी यांचा निवारा काय असतो हे आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। प्रश्न विचारला जातो की जसा घोड्यांचा पागा तसा एका पक्षाचं किंवा प्राण्याचं नाव दिलं जातो, त्या प्राण्यांचा निवारा आपल्याला लिहायला सांगतात। तर आपल्याला कन्फ्युजन होते की नेमकं काय, तर ते माहीत असावं म्हणून आपण जसा घोड्यांचा पागा तसाच इतर प्राणी किंवा पक्ष्यांचे निवासस्थान या प्रकारावर आधारित एकूण 50 प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। गाईचा, जसा घोड्यांचा पागा तसा गाईंचा गोठा। म्हशीचा गोठा। कुत्र्याचा कुत्र्याचे घर। सिंहाचा गुहा। वाघाचा गुहा। सशाचे बीळ। उंदराचा बीळ। सापाचे बीळ। पक्ष्यांचे घरटे। कावळ्याचे घरटे। कबुतरांचे घरटे। मधमाशांचे पोळे। मुंग्यांचे वारूळ। कोंबड्यांचा खुराडा। बदकांचा तलाव। माशांचे पाणी। उंटांचे वाळवंट। हत्तींचा जंगल। माकडांचे झाड। घुबडाचे झाडाचे पोकळ घर। कोल्ह्याचे बीळ। अस्वलाचा गुहा। चिमणीचा घरटे। शेळीचा गोठा। डुकराचा खुराडा। मेंढ्यांचे कुरण। बकरींचा गोठा। कांगारूचा गवताळ प्रदेश। जिराफचे जंगल। झेब्राचा गवताळ प्रदेश। हरणाचे जंगल। चित्त्याचे जंगल। लांडग्याचा गुहा। कोकराचा गोठा। कासवाचा पाणी। बेडकाचा पाणथळ जागा। मगरचा नदी। शार्कचा समुद्र। व्हेलचा समुद्र। डॉल्फिनचा समुद्र। गरुडाचा घरटे। ससाण्याचा घरटे। पोपटाचा घरटे। मोराचा जंगल। हंसाचा तलाव। बगळ्याचा पाणथळ जागा। किड्यांचा माती। फुलपाखरांचा बाग। वटवाघळाचा गुहा। खारुताईचा झाड। अशा प्रकारे एकूण 50 प्रश्नांचा या ठिकाणी आपण अभ्यास केला आहे। ज्या काही स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये यावर आधारित एक ना एक प्रश्न हा 100% विचारला जातो। अतिशय सोपा आहे, परंतु वेळेवर आपल्याला आठवत नाही, त्यासाठी यावर आधारित अभ्यास करणे हे खूप आवश्यक असते। तर आता ज्या काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षा द्यायची आहे, नवोदय परीक्षा द्यायची आहे, TET TIT परीक्षा द्यायची आहे किंवा कोणत्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा असो ती द्यायची आहे, त्यासाठी हा व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यासा, समजून घ्या। खूप सोपं आहे, परंतु वेळेवर आपलं कन्फ्युजन होता कामा नये, म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टी अभ्यासणे हे खूप महत्त्वाचे असते।
यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय अभ्यासायचं आहे ते सर्व विद्यार्थ्यांनी आठवणीने कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून टाकायची आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.